कृष्ण हरी हरी जय जय राम कृष्ण हरी हरी जय जय राम कृष्ण हरी हरी जय जय राम कृष्ण 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 हरी हरी जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी हरी जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी 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 जय जय राम कृष्ण 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 हलती लई घडी लय हलती वाटत लय हलते ना घोडी ते ध्यान उभे विठेवरी सुंदर ते ध्यान ध्यान उभे विठेवरी सुंदर ते ध्यान उभे विठेवरी सुंदर ते ध्यान ध्यान उभे विठेवरी सुंदर ते ध्यान उभे विठेवरी सुंदर ते
ती जवनी कंठी कौसुभमणी कंठी कौसुभमणी विराजित विराजित तुळसी हार गळा काजे पितांबर तुळसी हार गळा काजे पितांबर कंठी कौस्तुभमणी कंठी कौस्तुभमणी विराजित विराजित तुळसी हार गळा काजे पितांबर तुळसी हार गळा काजे पितांबर आवडे निरंतर आवडे निरंतर हे ती जाण तुळसी हार गळा काजे पितांबर तुळसी हार गळा काजे पितांबर आवडे निरंतर आवडे निरंतर हेची जाण तुळसी हार गळा काजे पितांबर तुळसी हार गळा काजे पितांबर तुका म्हणे माझे हेची सर्व सुख हो हो तुका म्हणे माझे हेची सर्व सुख 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 हो हो तुका
हरी जय जय राम हॅलो रूप पाहता लोचनी सुख झाले हॅलो रूप पाहता लोचनी सुख झाले हो साजनी सुख झाले हो साजनी सुख झाले हो साजनी रूप पाहता लोचनी सुख झाले हो साजनी सुख झाले हो साजनी सुख झाले हो साजनी रूप पाहता लोचनी सुख झाले हो साजनी सुख झाले हो साजनी सुख झाले हो साजनी विठ्ठल बरबा विठ्ठल विठ्ठल बहुता सुकृताची जोडे म्हणून विठ्ठले आवड म्हणून विठ्ठले आवड म्हणून विठ्ठले आवड बहुता सुकृताची जोडे म्हणून विठ्ठले आवड म्हणून विठ्ठली आवडी आवडी म्हणून विठ्ठली आवड ओ हा विठ्ठल बरबा हा विठ्ठल बरबा हा विठ्ठल बरबा हा विठ्ठल बरबा आगर सर्व सुखाचे आगर सर्व सुखाचे आगर
जय राम कृष्ण हरी जय जय राम जय जय राम जय जय राम समचरण दृष्टी विटेवरी सागे समचरण दृष्टी विठेवरी साजे विठेवरी साजे समचरण दृष्टी विठेवरी साजे ते माझे हरे वृत्ती राहो ते माझे हरे वृत्ती राहो ते माझे हरे वृत्ती राहो दृष्टी विठेवरी साजे समचरण दृष्टी विठेवरी साजे समचरण दृष्टी विठेवरी साजे दृष्टी विठेवरी साजे ते माझे हरे वृत्ती राम ते माझे हरे वृत्ती राम ते माझे हरे वृत्ती राम आणि कण लगे माईक पदार्थ 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 माझे अर्थ नको देवा ते माझे अर्थ नको देवा ते माझे अर्थ नको देवा ब्रह्मादिक पदे दुःखाचे शिरा ब्रह्मादिक पदे दुःखाचे शिरा ब्रह्मादिक पदे दुःखाचे शिरा ब्रह्मादिक पदे दुःखाचे शिरा हे दूषित ध्वनी जळो देश हे दूषित ध्वनी जळो देश हे दूषित ध्वनी जळो देश आणि कण लगे माईक पदार्थ आणि कण लगे माईक पदार्थ कण लगे माईक पदार्थ कण लगे माईक पदार्थ माझे अर्थ नको देवा ते माझे अर्थ नको देवा ते माझे अर्थ नको देवा तुका म्हणे त्यांचे करणे आभावर तुका म्हणे त्यांचे करणे आभावर त्यांचे कळले आभावर तुका म्हणे त्यांचे कळले आभावर धर्म नाचे भक्त जे कर्म धर्म नासी भक्त जे कर्म धर्म नासी भक्त तुका म्हणे त्यांचे कळले आभावर 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 जे कर्म धर्म नासी भक्त जे कर्म धर्म नासी भक्त जे कर्म धर्म नासी भक्त आणि कण लगे माईक पदा आणि कण लगे माईक पदा लगे माईक पदा आणि कण लगे माईक पदा हे माझे अर्थ नको देवा ते माझे अर्थ नको देवा ते माझे अर्थ नको देवा कुमार कुमार विठोबार 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 कुमार कुमार विठोबार समचरण दृष्टी विठेवरी साजे रे समचरण दृष्टी विठेवरी साजे रे समचरण दृष्टी विठेवरी साजे समचरण दृष्टी विठेवरी साजे रे समचरण दृष्टी विठेवरी साजे समचरण दृष्टी विठेवरी साजे रे समचरण दृष्टी
राहो आणि कनल गे माईक पदार्थ आणि कनल गे माईक पदार्थ समचरण दृष्टी विटेवरी साजे रे समचरण दृष्टी विटेवरी साजे समचरण दृष्टी विठेवरी साजी रे समचरण दृष्टी विठेवरी साजे रे तेथे माझे हरे वृत्ती राहो तेथे माझे हरे माझे हरे तेथे माझे हरे तेथे माझे हरे 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 वृत्ती राहो तेथे माझे हरे तेथे माझे हरे वृत्ती राहो तेथे माझे हरे 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 तेथे माझे माझे हरी तेथे माझे हरी माझे हरी माझे तेथे माझे हरी वृत्ती राहो 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 तेथे माझे हरे हरे वृत्ती राहो तेथे माझे हरी माझे हरे वृत्ती राहो तेथे माझे हरे वृत्ती राहो तेथे माझे हरे तेथे माझे हरी तिथे माझे हरी तिथे माझे हरी तिथे माझे हरी 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 हरी
येते माझे हरे वृत्ती राहो येते माझे हरे वृत्ती राहो आणि कन लगे माईक पदार्थ आणि कन लगे माईक पदार्थ द्रौपदी द्रुपद आहे का? शशिकांत महाराज प्रांजली करून अनेक नलगे अनेक नलगे माईक पदार्थ लागे माईक पदार्थ आणि कन लगे माईक पदार्थ अनेक नलगे माईक पदार्थ अनेक नलगे माईक पदार्थ आणि कन लगे माईक पदार्थ आणि कन लगे माईक पदार्थ येथे माझे अर्थ नको देवा तेथे माझे अर्थ नको देवा तेथे माझे अर्थ नको देवा येथे माझे अर्थ नको देवा येथे माझे अर्थ नको देवा तेथे माझे अर्थ नको देवा तेथे माझे अर्थ नको देवा आणि कन लगे माईक पदार्थ 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 तेथे माझे अर्थ नको देवा 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 पदार्थ आणि कदलगे माईक पदार्थ आणि कदलगे माईक पदार्थ आणि कन लगे 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 माईक पदार्थ
समचरण दृष्टी विटेवरी साजिरी तेथे माझी हरी वृत्ती राहू आणि कनलगे माईक पदार्थ तेथे माझे आर्त नको देवा ब्रह्मादिक पदे दुःखाची शिराणी तेथे दुश्चित्त धणी जडो देशी आणि कनलगे माईक पदार्थ तेथे माझे आर्त नको देवा तुका म्हणे त्याचे कळले आम्हा वर्म तुका म्हणे त्याचे कळले आम्हा वर्म जे जे कर्म धर्म नाशिवंत आणि कनलगे माईक पदार्थ तेथे माझे आर्त नको देवा विठ्ठल पांडुरंगा दुसरे चरणा संतांच्या त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका समचरण दृष्टी विटेवरी साजिरी तेथे माझी हरी वृत्ती राहू आणि कनलगे माईक पदार्थ तेथे माझे आर्त नको देवा. प्रस्तुत प्राप्त प्रसंगी आपला जो प्रतिवार्षिक सप्ताह रातंजन मधला जवळजवळ 2 तप उलटून गेले. 12 वर्षाचं 2 तप होत आले. 12 वर्षाचं 1 तप चालू आहे सप्ताह. माझ्या वाट्याला ही सेवा आलेली आहे. जगद्गुरु तुकोबाराय यांचा हा गाथ्यातील मंगलाचरणाचा अभंग आहे. पहिला अभंग आहे.
या अभंगामध्ये कुठल्याही गोष्टीची सुरुवात, कुठल्याही मग लौकिक असेल, पारलौकिक असेल, धार्मिक असेल, आपल्याला मंगलाचरणाने सुरुवात करण्याची पद्धत आहे. दिवसाची सुरुवात आहे आपण स्नानाने करतो बरं का. स्नान झाल्याशिवाय म्हणजे आंघोळ, मंगल येते एक प्रकारचं. आपलं शरीर शुद्ध होतं, मन ताजंतवानं होतं. कितीतरी गोष्टी आहेत अशा आपल्या शास्त्रांमध्ये. अनेक गोष्टी मंगलसूचक म्हणलेल्या आहेत. इथं आता आंब्याची तोरणं लावलेली आहेत, मंगलसूचक आहेत. ध्वज लावलेत, गुढिया तोरणे करती कथा गाती. ध्वजांनाही गुढिया म्हणतात. अशा प्रकारे आनंदी पवित्र वातावरण यामुळं सर्वत्र निर्माण होतं. मग कुठेही आपण शेतामध्ये जरी ऊस लागवड करायची असली तरी काय म्हणतात हो? मंगल म्हणजे त्या काहीतरी देवाचं नाव घेतो, पूजा करतो, जशी जमेल तशी पूजा करतो. काहीतरी पेरणी करायची असेल, काहीतरी, प्रत्येक कामाची सुरुवात आपण मंगलाचरणाने करतो. काही जणांना वाटतं आम्ही भजनच करणार आहोत, तर त्याला कशाला भजन? भजन सुद्धा निर्विघ्नपणे प्राप्त होण्यासाठी मंगलाचरण करावं लागतं. देवानी मागणं मागितले ते, संतांनी देवाकडं मागणं मागितले ते लौकिका करता नाही मागितलं. सेवा माझ्याकडून घ्यावी, माझे हाती सेवा, हीच देवा विनवणी. तीन प्रकारे मंगलाचे. वस्तुनिर्देश रूप मंगल ह्या अभंगामध्ये ते सुद्धा आहे. भगवंताचं स्वरूप ज्यामध्ये सांगितलेलं असतं ते वस्तुनिर्देश रूप मंगल. नंतर आशीर्वादात्मक मंगल म्हणजे मागणी देवाकडे मागितलेली असते, आशीर्वाद मागितलेला असतो देवाकडे. काहीतरी ह्या अभंगामध्ये मागणी मागितलेली आहे, तेथे माझी हरी वृत्ती राहो, आशीर्वाद मागितलाय देवाचा. अशा प्रकारचे मंगलांचे प्रकार आहेत. या अभंगामध्ये हे 2 प्रकार आलेले आहेत. त्याप्रमाणे मंगलाचरणाने, मंगलादिनी, मंगलमध्यानी, मंगलांतानी किंवा भगवान हेच मंगल स्वरूप आहेत. मंगळाचा मंगळ साठा, वीट तोटा नेणे. सगळ्या मंगळांचं मंगळ भगवान आहेत. मंगलम भगवान विष्णू, मंगलम गरुडध्वजः, मंगलम पुंडरीकाक्षम, मंगलायतनम हरिही. अशा प्रकारे सगळ्या मंगळाचे. म्हणून माऊलींनी सुद्धा सगळ्यांना उपदेश केलाय. सकळ मंगळ निधी, सकळ मंगळ निधी, सकळ मंगळ निधी, सकळ मंगळ निधी. श्री विठ्ठलाचे नाम, श्री विठ्ठलाचे नाम, श्री विठ्ठलाचे नाम, श्री विठ्ठलाचे नाम. सकळ मंगळ निधी, सकळ मंगळ निधी, सकळ मंगळ निधी, सकळ मंगळ निधी. श्री विठ्ठलाचे नाम, श्री विठ्ठलाचे नाम, श्री विठ्ठलाचे नाम, श्री विठ्ठलाचे नाम आधी. माऊली सांगतात सगळ्यांना आपल्याला, सकळ मंगळ निधी, श्री विठ्ठलाचे नामादी म्हणकारे, म्हणकारे जना, श्री विठ्ठलाचे नाम वाचे, पतित पावन साचे, श्री विठ्ठलाचे नाम वाचे. आणि नामच सत्य, बाप रुक्मा देवीवरू साचे, श्री विठ्ठलाचे नाम वाचे. असं मंगळ भगवंताचं आपण वर्णन करतोय. मंगल स्वरूपाचं वर्णन करायचंय. जगद्गुरु तुकोबारायांचा हा जो अभंग आहे तो सूत्ररूप अभंग म्हटला जातो. या अभंगामध्ये जो विषय मांडलेला आहे, जो सिद्धांत श्रुतीप्रणीत असा तुकोबारायांनी मांडलेला आहे, सगळ्या पुढच्या राहिलेल्या अभंगांमध्ये वेगवेगळ्या पद्धतीने त्याचाच विस्तार केलेला आहे. थोडक्यात आपल्या भागवत संप्रदायाचं, वारकरी संप्रदायाचं ध्येय काय असलं पाहिजे, स्वरूप काय आहे,
देवापुढं काय मागणं मागितलं पाहिजे हा तुकोबारायांनी आपल्याला मागणंच मागून ह्याच्यामधनं दाखवले. वास्तविक पाहता हा काही वेळेस मागणीचा अभंग शेवटी घेतात, पण आधी सेवा सुरू करण्यासाठी सुद्धा देवाची कृपाच व्हावी लागते. त्यामुळं आता या ठिकाणी तोही अभंग आहे, तेथे माझी हरी वृत्ती राम. तत्वज्ञानात्मक असा भाग या अभंगामध्ये आहे. भगवंताचं स्वरूप आपल्याला जो वाटतं, आपण आपल्यावरनं परीक्षा करतो. आपलं जसं शरीर रक्त रेत हाड मांस अस्थि मज्जा सगळे ह्यांच्यापासून सगळ्या ह्याचं बनलेलं आहे. आपल्याला वाटतं भगवंताचंही स्वरूप तसंच असेल, पण भगवंताचं स्वरूप तसं नाही आहे. तो आपल्यासाठी सगुण झालेला आहे. आला नावा रूपा तुका म्हणे झाला सोपा. पण त्याचं जे स्वरूप आहे ते निर्गुण निराकार पण तोच आहे आणि भक्तांसाठी सगुण साकार पण तोच झालेला आहे. आणि त्याच्या या दोन्ही स्वरूपाच्या ठिकाणी आपली चित्तवृत्ती कशी लावायची ह्याचा अभ्यास आपण या सप्ताहाच्या निमित्ताने किंवा संतांच्या मेळाव्यातनं करायचा असतो. माऊलींना अभंग सांगितलंय ना कसं आहे. आपण पाहतो देव पाहिला मूर्ती ही सुद्धा देवाचं स्वरूपच आहे, पण मूर्ती पाहिल्यानंतर ती मूर्ती आणि ते परब्रह्म एकच आहे असा काही बोध आपल्या चित्ताला पटकन होत नाही. सत्य ज्ञानानंत गगनाचे प्रावरण नाही रूप वर्ण नाही रूप वर्ण गुण जेथे नाही रूप वर्ण गुण जेथे सत्य ज्ञानानंद गगनाचे प्रावरण नाही रूप वर्ण गुण जेथे नाही रूप वर्ण गुण जेथे नाही रूप वर्ण गुण जेथे गगनाचे प्रावण सत्यज्ञानानंद गगनाचे प्रावण सत्य ज्ञानानंद गगनाचे प्रावण सत्य ज्ञानानंद गगनाचे प्रावरण नाही रूप वर्ण गुण जेथे गुण जेथे गुण जेथे हरे श्री हरी पहिला डोळे हरे श्री हरी पहिला नाही रूप वर्ण गुण जेथे नाही रूप वर्ण गुण जेथे हरे श्री हरी पहिला डोळे हरे हरे पहिला डोळे भरी डोळे भरी भगवंताचं स्वरूप आहे जे उपनिषदांमध्ये वेदांमध्ये सांगितलेलं ते स्वरूप आहे. सत्य सत्य तू विठ्ठला ज्याचा कधी नाश होत नाही त्याला सत्य म्हणतात. जे कधी नाही असं म्हणावंच लागत नाही. सद एव अशा प्रकारचं सत स्वरूप भगवंताचे. अविनाशित्व भगवंताचं कशातनं सांगितलंय सत्य. बर मग काही गोष्टी नुसत्या असतात पण नाही, तो परमात्मा ज्ञान स्वरूप आहे. सच्चिदानंद चित म्हणजे ज्ञान, सत्य ज्ञान आणि अनंत म्हणजे ज्याचा कधीही नाश होत नाही. आणि असा जो परमात्मा आहे तो एवढा व्यापक आहे की गगनाचे प्रावरण म्हणजे वस्त्र. अंग झाकायला अंगासाठी आपण वस्त्र वापरतो. आपल्यापेक्षा वस्त्र मोठं असतं आपल्या शरीरापेक्षा. शरीरावर धारण करायला ते मोठं असलं पाहिजे. तर हा भगवंत असा आहे की गगनाचे प्रावरण, गगनरूपी वस्त्र धारण केलेला एवढा तो व्यापक आहे. आणि असाच हा व्यापक परमात्मा संत महात्मे आपल्याला सांगतात की तो हा रे श्रीहरी पाहिला डोळे भरे. तो डोळ्यावर पाहिला आणि कसा पाहता पाहणे दुरी सारून. तुकोबराने सुद्धा हाच सांगितला की या अभंगामध्ये तू असं वाटत असेल की काय आपण जो सेवेला अभंग घेतलेला आहे की समचरण दृष्टी विटेवरी साजिरी
तेथे माझी हरी वृत्ती राहो. हरी हा शब्द वापरला बरं का देवाला, तिथं पांडुरंग हा शब्द वापरला नाही. पण असं जर कुणाला वाटत असेल की तिथं हरी हा व्यापक सांगितलेला आहे, तो वेदांतातला हरी वेगळा आहे, म्हणून तुकोबाऱ्यांनी पुढच्या एका अभंगामध्ये खुलासा केला. आनंद अद्वय नित्य निरामय. आनंद अद्वय नित्य निरामय. आनंद अद्वय नित्य निरामय. आनंद अद्वय नित्य निरामय. एका निज ध्येय योगियाचे. एका निज ध्येय योगियाचे. एका निज ध्येय योगियाचे. आनंद अद्वय नित्य निरामय. जे कानिज ध्येय योगियाचे. जे कानिज ध्येय योगियाचे. अद्वय नित्य निरामय. जे कानिज ध्येय योगियाचे. जे कानिज ध्येय योगियाचे. तोच परमात्मा आनंद आहे, तोच एक आहे अद्वय. आनंद अद्वय नित्य आहे, निरामय आहे, म्हणजे ज्याच्या ठिकाणी रोग, आमय म्हणजे रोग दुःख, ज्याच्या ठिकाणी दुःखाचा थोडा सुद्धा लेश नाही. आणि त्याचं ध्यान कोण करतात? जे का निज ध्येय योगियांचे तोहारे श्रीहरी. काय पुढं? ते हे समचरण साजिरे विटेवरी पहा भीमा तिरी विठ्ठल. कुणाला असं वाटू नये की त्या अभंगामध्ये सांगितलेला परमात्मा वेगळा आहे, म्हणून या अभंगामध्ये तुकोबाराने सांगितलं पहा भीमा तिरी विठ्ठल. तसं म्हणलं तर भगवंताचं लक्षण त्याच्यात सांगितलेलं आहे, समचरण. पण इथं अजून सांगितलं की इथं पंढरपूरचा उल्लेख मुद्दाम तुकोबाराने केला. पहा भीमा तिरी विठ्ठल रूप. प्रस्तुत प्रसंगी ह्या भगवंताच्या स्वरूपाचं वर्णन ज्ञान करून घेण्यासाठीच संतांनी हा उपदेश केलेला आहे. एक प्रकारे सप्ताह म्हणजे गावाची एक हिशोब तपासणीच असते म्हटल्यासारखं चालेल. जर सप्ताह आपल्या गावामध्ये चालू आहे 20 वर्षापासनं, तर समजा दुकान एखाद्याने काढलंय, तर ते दुकान काढणाऱ्याने काय करावं लागतो? हिशोब करावा लागतो. तुका म्हणे ही लाभ होय तो व्यापार. लाभ होणार असेल, फायदा होणार असेल, नफा होणार असेल तर व्यापार आहे. तसं आपण सिंहावलोकन केलं पाहिजे. सिंह हा प्राणी असा आहे, चालत असताना सरळ सूट चालत सुटत नाही. जंगलामध्ये जाताना सिंह चालतो, वनाचा राजा येतो, मध्येच थांबतो, मागं वळतो, इकडं पाहतो, तिकडं पाहतो, पुढं कसा रस्ता आहे, मग पुढं चालायला लागतो. तसं एखादी गोष्ट जर आपण सुरू केली तर आपण काय केलं पाहिजे? सिंहावलोकन केलं पाहिजे की आपण कुठं होतो आणि कुठपर्यंत आलो. नाहीतर एके दिवशी काही जण नावेमध्ये बसले, जिथं मोठ्या नद्या आहेत ना तिकडं नावेमधनं प्रवास करतात. जेवण केलं, बहुतेक होळीचं जेवण केलं का काय कुणास ठाऊक. आणि गेले आपल्या आपल्या नावेमध्ये गेले बसायला. बसले का सगळे? बसले. आणि मग जे चांगले होते ते म्हणले वल्ले मारायला घ्या. सुरू केले वल्ले मारायला. तास गेला, 2 तास गेले, 3 तास गेले. अरे काय ही घाट, एका जणाचं लक्ष गेले, ही घाट इथंच आहे का अजून? त्यांनी जी दोरी बांधलेली होती, होडी वाहून जाऊ नये म्हणून, नाव वाहून जाऊ नये म्हणून जी दोरी बांधलेली होती तीच सोडायची राहील. की त्यांनी काय करायला पाहिजे होतं? प्रवास सुरुवात झाला की काय करायला पाहिजे? नीट चाललोय का आपण, इकडं काय आहे, तिकडं काय आहे, कुठपर्यंत आलो आहोत, तसा आढावा घ्यायला पाहिजे, हिशोब घेतला पाहिजे. मग तुकोबारायांनी संतांनी गाथ्यामधून, या उपदेशामधून कोणकोणते विचार सांगितलेत, महात्मे सांगतायत. तुकोबारायांनी पहिल्यांदा सर्वांसाठी नीतीचा उपदेश केला. नीतिशास्त्र सांगितलं, कोणत्या प्रसंगी कुठं कसं वागावं. कधी कधी तुकोबाराय फार कठोरपणे बोलले बरं का नीती सांगताना. कुणी कुठं कसं बोलावं हे सांगताना. आजच आपल्या नित्यनेमामध्ये अभंग आला, ते आता बोलण्याचे माझी जी रेटायची नाही. मांडवाच्या दारा आणीला म्हातारा. आता पुढं काय म्हणलं मी सांगत नाही.
उशीर लागल्यावर ती ओरडला, म्हणा नवरी ती आणा त्या नवरी. म्हणे ते असं नवरी आणा. नको, आपण कशाला उच्चार करायचा. कुठं समयो जाणा भलते नाना भले ते. जिथं जसं पाहिजे तिथं तसंच वागलं पाहिजे. मग सगळ्या नीती सांगितल्या, राजनीती सुद्धा तुकोबारांनी सांगितली. आपण जर संतांचं वाङ्मय बघितलं आता आपण भावार्थ रामायणाला सुरुवात करणार आहोत. सगळं जे राजकारण आहे ना भावार्थ रामायणामध्ये आले. दूत कसा असावा अंगदाच्या ह्याच्यात नाथ महाराजांनी सांगितलं. एखादा माणूस कुठं राज्यशास्त्र आणि कुठला कॉलेजमध्ये न जाता त्यांनी डोळे उघडून जर रामायणाचा अभ्यास केला, भावार्थ रामायणाचा आणि ग्रंथांचा, तर त्याला सगळी राजनीती समजेल. कशी बोलणी करायची असतात, आपलं म्हणणं कसं मांडायचं असतं. दूत म्हणजे वकील, आजकाल त्या राजदूत असतात ना तसे. अनेक प्रसंग रामायणामध्ये आलेले. सगळी ही नीती सांगितली. त्यानंतर धर्म सांगितलाय. भगवंत हे धर्माचं स्वरूप आहे. धर्माची तू मूर्ती, पाप पुण्य तुझे हाती. आता आपण हा सप्ताह रामनवमीचा साजरा करतो आहोत. भगवान प्रभू रामचंद्रांचा जयंती उत्सव आपण साजरा करत आहोत. रामायणामध्ये असं वर्णन केलंय की रामो विग्रहवान धर्म. हा राम म्हणजे प्रत्यक्ष धर्म आहे. नुसता धर्म कसा आहे म्हटलं तर कळायचं नाही, पण पुत्र धर्म कसा पाळावा प्रभू रामचंद्रांकडे पहा. बंधू धर्म कसा पाळावा. भरताला राज्य देऊन टाकलं. एखादा म्हणला असता त्याने दिलंय, मला काय घ्यायला हरकत आहे, मी काय त्याला बोलवायला गेलेलो नाही. भरतच माझ्या मागे आलेल्या आणि राजखुशीने पाया पडून मला राज्य घ्या म्हणतोय. नाही भरता, तूच कारभार कर. पण भरतानेही बंधू धर्म पाळला बरं का. म्हणून तर बंधू प्रेमाचं उदाहरण देण्यासाठी कुणाचे देतात, भरताचं. ते सिंहासनावर बसले नाहीत. गावाच्या बाहेर माझे प्रभू रामचंद्र वनवासामध्ये राहतायत, कंदमुळं खातायत, फळं खातायत, मी सुद्धा तेच खाणार. अयोध्येच्या बाहेरच त्यांनी सिंहासनावर प्रभू रामचंद्रांच्या खडावा पादुका स्थापन केल्या, मागून घेतल्या आणि सेवक म्हणून त्यांनी राज्य केलं. हा धर्म. वेगवेगळ्या प्रकारचे अनेक धर्म आहेत. धारणात धर्म इत्याहू. ज्याने आपली धारणा होते, योग्य प्रकारे आपला विकास होतो, त्या गोष्टीला धर्म म्हणतात. आजकाल आता धर्म शब्दाचा अर्थ आपण वेगळाच करून टाकला. ज्याला त्याला त्याचे धर्म आहेत. विद्यार्थ्यांनी व्यवस्थित अभ्यास करणं त्याचा धर्म आहे. ब्रह्मचारी धर्म घोकावी, अक्षरे समजून घेऊन घोकावी. अशा प्रकारे सगळ्या वर्णांचे, सगळ्या आश्रमांचे धर्म वेगवेगळ्या प्रकारे सांगितलेत. गाथ्यामध्ये धर्म आलेला आहे. नंतर भक्ती म्हणजे तुकोबारायांचं काय ते भक्तीला सगळं सर्वस्व मानणारे तुकोबाराय. आणि त्यानंतर ज्ञान. या अभंगामध्ये ज्ञान सांगितलेलं आहे. परमात्मा स्वरूपाच्या ज्ञानाचा यातून उपदेश केलेला आहे. जे भगवान शंकराचार्यांनी अथातो जिज्ञासा या शब्दामध्ये सांगितलं ते या अभंगामध्ये सांगितले. या अभंगामध्ये अथ म्हणजे आता म्हणजे कधी तर विवेक वैराग्य आदी साधन चतुष्टय प्राप्त केल्यावर. म्हणून आता तेथे माझे हरी कधी आणिक नगलगे माईक पदार्थ वैराग्य प्राप्त झाल्यानंतर, विवेक प्राप्त झाल्यानंतर मग देवाला मागणी मागितली की ते तुझं स्वरूप मला कळावं. तेथे माझी हरी वृत्ती राहू. त्याच्याशिवाय राहतच नाही वृत्ती, कळतच नाही. भक्ती, ज्ञान आणि वैराग्य. वैराग्या वाचून काही ज्ञानाशी तगणेची नाही. वैराग्याशिवाय ज्ञान म्हणजे ते ज्ञान बाजारात मांडलेलं सारखंच झालं ना. वैराग्याशिवाय ज्ञानाला किंमत नाही. नाहीतर ज्ञान आहे आणि हातपसरी जिणे भिक्षाची अशी अवस्था होऊन जाते. कितीही ज्ञान असेल आणि आशा जर असेल तर अवघड आहे. म्हणून हा सगळा उपदेश आपल्याला या अभंगामधनं ही तत्व आपण पाहिलीत का. वारकरी संप्रदायाची किंवा भाविक लोकांच्या घरी निदान तुळशी वृंदावन असलं पाहिजे, तुळस असली पाहिजे, तुळशीची पूजा
सगळ्यांच्या घरी असली पाहिजे, वारकऱ्यांच्या तर असलीच पाहिजे, पण बाकीच्या सर्वांच्या घरी काय पाहिजे? तुळस पाहिजे. वृंदावन सडे चौक रंगमाळा, नाचतो सोहळा देखून. या देवाला सुद्धा आनंद होतो. देव वारकऱ्याच्या घरी आल्यानंतर पहिल्यांदा बघतो. अगदी तुम्ही मार्बलचं करा असं काय देवाचं म्हणणं नाही. तुकोबाराय म्हणतात आमच्या घरी शेणाने सारवलेलं, झळझळीत भिंती सारवलेल्या अशा प्रकारचं सुद्धा तुळशी वृंदावन, मातीचं आपल्याकडे पूर्वी पाहायला बघायचं मिळायचं बघा, मातीने सारवलेलं तुळशी वृंदावन. देवाला तेच आवडतं. तुळशी आहे का नाही पहिल्या आपल्या गावागावामध्ये. मग पुढं या सगळ्या ज्या गोष्टी आहेत त्या भगवंताकडे वृत्ती राहायच्या म्हणल्यानंतर वृत्तीमध्ये काही पालट झालाय का? मग टक्केवारी ह्याची कमी झाली आहे का? कशाची कमी झालेली का? दुर्गुणांची, व्यसनांची टक्केवारी कमी झाली पाहिजे. गावामध्ये सदाचरणाने वागतायत काय? आता सगळीकडे असतं, पण प्राबल्य कुणाचं आहे गावामध्ये? या गोष्टी सगळ्या पाहिल्या पाहिजे. आलेल्या अतिथीचा सत्कार होतोय का? तुकोबाराय सांगतात गावातल्या मंदिरांना वात लावली जाते का? हरिहराच नाही तर ते म्हणतात देव कोण त्याची गती होईल नेनो, कोण त्याची गती होईल नेनो, कोण त्याची गती होईल नेनो, कोण त्याची गती होईल नेनो. हरिहरा नाही बोटभरी वाती, हरिहरा नाही पोट भरी वाती, हरिहरा नाही बोटभरी वाती, हरिहरा नाही पोट भरी वाती. कोण त्याची गती होईल नेनो, कोण त्याची गती होईल नेनो. कोण त्याची गती होईल नेनो, कोण त्याची गती होईल नेनो. बरोबर आहे. परमार्थ अंतरंग आहे.